मॉर्निंग एव्हरीवन. आज आपण एक्सरसाइज 1.1 मधला 14th क्वेश्चन बघतोय. हा लास्ट क्वेश्चन आहे या एक्सरसाइजमधला. बऱ्यापैकी लेंदी एक्सरसाइज आहे हा, पण सोपा आहे. ह्यानंतर अजून एक एक्सरसाइज आहे आणि हा चॅप्टर संपतोय. त्याच्यामध्ये जास्त काही क्वेश्चन्स नाही आहेत आणि इझी आहे. हा पण इझीच आहे, फक्त थोडे क्वेश्चन्स जास्त आहेत. तर बघूयात आपण 14th क्वेश्चन काय आहे. Find the angle between hour hand and minute hand in a clock at 10 past 11. म्हणजे असे त्यांनी ह्याच्यामध्ये सब क्वेश्चन्स दिलेत, काहीतरी 5-7 सब क्वेश्चन्स आहेत. तर प्रश्न काय दिला आहे बघा, खूप जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे, थोडासा वेगळा आहे. म्हणजे तशा आपण आत्तापर्यंतच्या कन्सेप्ट बघितला त्याच्यावरच बेस आहे, थोडंफार त्यातलंच यूज करायचं आहे, पण आपलं पण डोकं त्याच्यामध्ये वापरायचं आहे. आणि क्लॉक म्हणजे काय, घड्याळाशी रिलेटेड प्रश्न आहे. त्यामुळं इथून पुढे तुम्ही कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी प्रिपेअर करायला गेलात, त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी विषय असतो, बरोबर. कुठलीही घ्या, पोलीस भरती घ्या, आर्मी, म्हणजे वेगवेगळ्या ज्या काही तुमच्या ह्याच्या एंट्रन्स एक्झाम्स वगैरे असतात, त्याच्यामध्ये जर इंटेलिजन्स हा सब्जेक्ट असेल, बुद्धिमत्ता चाचणी, तर त्याच्यामध्ये अशा टाईपचा प्रश्न 100% असतोच. आणि CET JEEसाठी तरी हे तुम्हाला लागणारच आहे. त्यामुळं व्यवस्थित लक्ष देऊन हा प्रश्न, म्हणजे ह्याच्यामधले जे सब क्वेश्चन्स आहेत ते बघा. आणि मी ज्या हिंट्स देते आहे किंवा मी जे कन्सेप्ट सांगते, एक्सप्लेनेशन देते, ते नीट लक्षात घेतलं की तुम्हाला कुठलाही प्रश्न आला मग ह्याच्यामध्ये कितीही टायमिंग देऊ देत तुम्हाला 12 तासांमधलं, ते तुम्हाला काढता येणारच. फक्त तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन बघा. तर प्रश्न काय आहे बघा, असा एक टाईपच आहे हा. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांमधला हा एक टाईप आहे आणि असतोच, अशा प्रकारचा प्रश्न हा असतोच. इव्हन मॅथ्सचा पेपर असतो काही ह्याच्यामध्ये, म्हणजे बुद्धिमत्तेचा वेगळा असतो, मॅथ्सचा वेगळा असतो. बुद्धिमत्तेत पण विचारू शकतात किंवा मॅथ्समध्ये पण विचारू शकतात. किंवा स्कॉलरशिप, तुम्ही स्कॉलरशिपच्या एक्झामला बसला असाल 8वीमध्ये वगैरे, त्याच्यामध्ये पण हा पार्ट होता. घड्याळ म्हणून एक त्याच्यामध्ये चॅप्टर आहे तुमच्या सिलेबसला स्कॉलरशिपच्या, आणि त्याच्यामध्ये पण हा पार्ट होता. म्हणजे तसं बघायला गेलं तर हे बेसिकच आहे किंवा तुम्हाला आधी झालेलं आहे. म्हणजे जर तुम्ही कुठल्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामची प्रिपरेशन केली असेल किंवा अशा टाईपचे प्रश्न सोडवले असतील, तर जरी सोडवले नसतील तरी घाबरू नका, मी इथं तुम्हाला सांगते आहे की हे कसे सॉल्व्ह करायचे. बघा, आपल्याला काय काढायचं आहे, अँगल काढायचं आहे. अँगल म्हणजे काय, कोन काढायचं आहे. बिटवीन म्हणजे दोघांच्या मधला. कोणाच्या दोघांच्या मधला, आवर हँड म्हणजे काय, तास काटा. घड्याळात 3 काटे असतात, बरोबर. तास काटा, मिनिट हँड म्हणजे मिनिट काटा, आणि सेकंड हँड म्हणजे सेकंड काटा, बरोबर. आवर हँड, मिनिट हँड आणि सेकंड हँड. त्याच्यातलं आपल्याला आत्ता इथं सेकंड हँड लागणार नाही आहे. फक्त आपल्याला आवर हँड आणि मिनिट हँड ह्या दोघांचाच यूज करून त्या दोघांच्या मधला अँगल फाइंड करायचा आहे. वेगवेगळे तुम्हाला टायमिंग दिलेत ह्याच्यामध्ये जे सब क्वेश्चन्स आहेत तिथं, आणि त्याच्यावरून तुम्हाला आवर हँड आणि मिनिट हँडमधला अँगल फाइंड करायचं आहे त्या पर्टिक्युलर टायमिंगसाठी. काही अवघड नाही आहे, सोपं आहे. इन अ क्लॉक ॲट. आता पहिला प्रश्न काय दिला आहे बघा, घड्याळातला तास काटा आणि मिनिट काटांच्या मधला कोन काढायचा आहे. म्हणजेच मराठीतून हा प्रश्न सांगितला. आता फर्स्ट क्वेश्चन बघा, 10 past 11. आता कधी पण लक्षात ठेवा, ह्याचा अर्थ असा होत नाही 10 म्हणजे 10, पास्ट म्हणजे त्याच्या मागे, आणि 11 म्हणजे 11 म्हणजे 11. उलटं वाचायचं नेहमी घड्याळ वाचताना. म्हणजे बघा, हे जे असतात इथं सुरुवातीला जे देतात ते मिनिट देतात, म्हणजे हे किती आहे, 10. पास्ट म्हणजे होऊन गेले, बरोबर. किती होऊन गेल्यावर, 11. हे तास आहेत, म्हणजे 11 वाजून 10 मिनटे. 11 वाजून गेल्यावरची 10 मिनटं, म्हणजे 11 वाजून 10 मिनटं असं टायमिंग दिलं आहे. आणि त्यावेळी तुम्हाला घड्याळाच्या मिनिट काटा आणि तास काटा ह्यांच्यामधला अँगल फाइंड करायचा आहे. नेहमी लक्षात घ्या, इंग्लिशमध्ये जेव्हा टाईम दिलेलं असतं तेव्हा सुरुवातीलाच येतात ते मिनटं देतात. आता ती आधीची आहेत का नंतरची आहेत ते आपण ह्याच्यावरून ठरवायचं, आणि इकडं शेवटी जे देतात ते तास देतात.
किती तास दिलेत? 11, म्हणजे 11 वाजून 5 म्हणजे होऊन गेलेत. 11 वाजून गेल्यावर 10 मिनटं झालेत, म्हणजे 11 वाजून 10 मिनटं. आधी तुम्ही प्रश्नांमधला घड्याळ म्हणजे ह्या प्रश्नांमध्ये टायमिंग वाचायला शिका आधी, आणि मगच तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करता येणार आहेत. तुम्ही हे जर टायमिंगच चुकीचं घेतलं तर प्रश्न कितीही बरोबर केलं तरी ॲन्सरला म्हणजे मार्क्स मिळणार नाही आहेत तुम्हाला. तर मी इथे एक तुम्हाला घड्याळ काढून दाखवते. सपोज हे एक घड्याळ आहे आपल्याकडं. इथे किती असतात? 12, 3, 6, 9 बरोबर. इथं किती? 1, इथं 2, इथं 3 झाले, तर 4, 5, 6 झाले, 7, 8, 9, 10 आणि 11. अशा प्रकारे घड्याळ असतं, बरोबर आहे का? बघा, घड्याळ असंच असतं का? मी आता हाताने काढले त्यामुळे प्रत्येकामध्ये काही सेम डिस्टन्स असेल असं नाही, पण ॲक्च्युअल जे वॉच असतं, ॲक्च्युअल जे घड्याळ असतं त्याच्यामध्ये प्रत्येक 12 आणि 1 मध्ये जेवढं डिस्टन्स आहे तेवढंच 1 आणि 2 तेवढंच प्रत्येकामध्ये सेम इक्विडिस्टंट आहेत. हे जे नंबर्स आहेत ते एकमेकांपासून इक्विडिस्टंट म्हणजे काय? एकमेकांपासून त्यांच्यामधलं जे अंतर आहे ते प्रत्येकामध्ये सारखं आहे. जवळच्या दोघांमधलं आन्सर हे सेम आहे. आता इथं माझं थोडं हे जास्त झालं आहे, पण तुम्ही समजून घ्या, कारण मी रफ काढले, मी काही मापं वगैरे घेऊन काढलेलं नाही आहे. आता आपल्याला कुठलं टायमिंग दाखवायचं आहे? बघा, 10:11 म्हणजे 11 वाजून 10 मिनटं. तर 11 वाजून 10 मिनटं म्हणजे तास काटा 11वर असणार. आता बरोबर 11वर असेल का तास काटा? तुम्ही घड्याळाचं नीट ऑब्झर्वेशन केलं असेल तर कळेल. जसा जसा मिनिट काटा पुढे पुढे सरकतो तसा तसा थोडं अंतर, म्हणजे एकदम सुरुवातीला आपल्याला कळत पण नाही एवढं थोडं अंतराने तास काटा पुढे सरकत असतो, बरोबर. मग आता आपला मिनिट काटा कितीवर असणार आहे? 2वर असणार आहे, कारण 10 मिनटं झालेत, बरोबर. 12 पासून 1 पर्यंत गेला की 5 मिनटं, 1 पासून 2वर गेला की परत 5 मिनटं. हे 5 आणि 5 किती झाले? हे 10 मिनटं. घड्याळ बऱ्यापैकी सगळ्यांना कळत असेल, आणि तर तुम्ही 11वीला आहात, सो घड्याळातल्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहीत असणं फार गरजेचं आहे आणि त्या आल्याच पाहिजेत, त्याशिवाय तुम्ही 11वीत आलेले नाही आहे, ठीक आहे. आणि 11 आता बरोबर 11वर नसणार आहे. 11 वाजून 10 मिनटं दाखवायचं म्हणजे 11च्या थोडासा हा जो काही तास काटा आहे तो पुढं गेला असणार आहे, बरोबर. नेहमी तास काटा छोटा असतो, मिनिट काटा मोठा असतो, बरोबर. लेंथ त्यांची बघा, तुम्ही घड्याळ व्यवस्थित ऑब्झर्व करून बघा. तास काटा छोटा असतो, मिनिट काट्याची लेंथ जास्त असते, बरोबर. हे असं असणार आहे आपलं 11 वाजून 10 मिनटाचं टायमिंग. आणि आपल्याला हा अँगल फाइंड करायचा आहे. हा इथला जो काही अँगल आहे, ह्या दोघांच्या मधला अँगल आपल्याला फाइंड करायचा आहे. तर त्यासाठी आधी तुम्हाला काही बेसिक गोष्टी बघाव्या लागतील अँगल फाइंड करण्याच्या आधी. तर त्या काय काय आहेत बघूया आपण. घड्याळाचा शेप गोल आहे, बरोबर. इथं 12 पासून मिनिट काटा घेऊयात. आता पहिल्यांदा मिनिट काटाचं बघूयात. आधी मी तुम्हाला नीट सगळे कन्सेप्ट सांगते आणि मग आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. तर बघा, मिनिट काटा घेतला आपण, तर तो ह्या 12 पासून परत ह्या 12 पर्यंत आला की किती होतो? 1 तास होतो, बरोबर. हे एक रोटेशन ह्या मिनिट काट्याने पूर्ण केलं हे की किती तास झालं? एक रोटेशन म्हणजे काय? एक राऊंड इथल्या, तर 1 तास होतो. हा इथून इथंपर्यंत येईपर्यंत हा जो तास काटा आहे तो इथून फक्त इथंपर्यंत म्हणजे 11वरून कुठं जाणार? 12वर जाणार, बरोबर. मग बघा, एक रोटेशन म्हणजे किती असतं? 360 डिग्रीचा कोण असतो, बरोबर. 360 डिग्री. आपण 1 रोटेशन अँगल बघितलाय. 1 रोटेशन अँगलमध्ये काय होतं? पूर्ण तो अँगल फिरून परत तिथंच आला की ते मेजर किती होतं? 360 डिग्री. किती मेजरचा अँगल होतो? 360 डिग्रीचा. तसंच इथं गोल आहे, एक रोटेशन कंप्लीट केलं की 360 तास काट्याने, सॉरी मिनिट काट्याने, बरोबर. मिनिट काट्याने. आणि एका तासात किती मिनटं असतात? 60 मिनटं असतात, बरोबर. मग 360ला जर आपण 60नी भागलं तर आपल्याला काय मिळणार आहे की एका मिनिटात मिनिट काटा
कितीचा अँगल बनवतो. आपण काय कसं काढतोय हे, तर एक रोटेशन म्हणजे 360 अंश असतं बरोबर. आणि मिनिट काटा जो आहे तो 1 तास फिरला म्हणजेच तो किती मिनटं फिरतो, 60 मिनटं फिरतो बरोबर. मग आता आपल्याला एका मिनिटाचं काढायचं आहे अँगल, आपल्याला एका मिनिटाचं काढायचं आहे आणि त्याच्यावरून मग परत मल्टिप्लाय करून जेवढं सांगितलं असेल तेवढ्या मिनिटांचा काढता येतो. मग ह्याची व्हॅल्यू काय येणार बघा, 0 0 कॅन्सल, 6 1 6 6 6 36 म्हणजे किती झालं हे, 6 डिग्री झालं बरोबर. म्हणजेच 1 मिनिट म्हणजे आपण त्याच्या डोक्यावर एक अशी लाईन मारतो. आपण बघितलंय मिनिट कसे लिहायचे, सेकंड कसे लिहायचे, एखाद्या नंबरला डिग्री मिनिट आणि सेकंडमध्ये कसं कन्वर्ट करायचं ते. ओके, मग 1 मिनिट म्हणजेच किती निघतं इथं, 6 डिग्री. हे जे मी सांगते हे फार महत्त्वाचं आहे. हे जर तुमच्या लक्षात आलं नाही तर तुम्हाला हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येणार नाही आहेत, किंवा तुम्ही पाठ करून तर किती करणार आहे ना, आणि किती प्रश्न पाठ करणार आहे. त्यामुळे मी हे जे एक्सप्लेनेशन देते, ही जी कन्सेप्ट सांगते ती नीट लक्ष देऊन बघा. आत्ता आपण काय काढलं परत एकदा मी सांगते, तर हा जो मिनिट काटा आहे तो एका मिनिटात किती अँगल करतो हे आपल्याला काढायचं आहे. कारण एकाचं काढलं तर मग आपण पाहिजे त्याचं मल्टिप्लाय करून काढू शकतो. कुठल्याही म्हणजे किती पण मग नंबर मोठा दिला असेल तरी आपण त्याचं मल्टिप्लिकेशन त्याच्याशी करून काढू शकतो. एकाचं माहीत असलं की त्याच्यावरून अनेकांचं काढू शकतो आपण. मग एक रोटेशन हा जो काही मिनिट काटा आहे तो इथून 12 पासून निघून परत 12 पर्यंत येतो, म्हणजे एक रोटेशन कंप्लीट करतो. एक रोटेशन म्हणजे किती, 360 डिग्री बरोबर. 360 डिग्री होतं तिथं. आणि हा जो मिनिट काटा आहे तो इथं फिरत एकदा गेला म्हणजे 1 तास झाला. म्हणजे एका तासात किती मिनटं इथे, किती मिनटं गेला हा पुढं, 60 मिनटं पुढं गेला बरोबर. म्हणून 360ला 60ने भागलं की आन्सर किती येते, 6 डिग्री. हे काय निघालं आपलं, एका मिनिटाचं निघालं. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला एका मिनिटाचं किंवा एकासाठी काढायचं असतं तेव्हा आपण डिवायडेशन करतो. शाळेत शिकलोय आपण, एकदम 3री 4थीतलं आहे. तुम्हाला जेव्हा भागाकार गुणाकार शिकवत होते, अनेकांवरून एक काढायचं असेल तर भागाकार करतो, आणि एकावरून खूप जणांचं काढायचं असेल तर गुणाकार करतो आपण बरोबर. आणि इथं आपल्याला एका मिनिटाचं काढायचं आहे म्हणून आपण इथं डिवायडेशन घेतलं यांचं, आणि यांची व्हॅल्यू किती आली, 6 डिग्री. मग एका मिनिटात जर हा 6 डिग्री जात असेल, 6 डिग्रीचा अँगल करत असेल तर 5 मिनिटात किती डिग्रीचा करणार, 5 मिनिटात तर ते कसं करणार, एक जो आहे हा एकची व्हॅल्यू त्याला 5नी मल्टिप्लाय करणार. किती झालं, 6 पंचे 30 डिग्री झालं बरोबर. ह्याचाच अर्थ काय, हा जो मिनिट काटा आहे तो 5 मिनिटात 30 डिग्रीचा अँगल करतो. आता 5 मिनिटाचं का काढतोय आपण, कारण 12 पासून 1 पर्यंत गेला की हे 5 मिनिटं होतात. म्हणजेच काय, ह्या 12 आणि 1च्या मध्ये परत 5 घरं असतात बरोबर. 12 आणि 1च्या मध्ये परत 5 घरं, 1 2 3 4 5. 12 वरून 1 वर येताना तो कितीचा करतोय, 5 30. एका मिनिटात 6 डिग्रीचा अँगल करतोय. मग 5 मिनिटात किती डिग्रीचा करणार, तो 30 डिग्रीचा अँगल करणार. आता प्रत्येक वेळी एका मिनिटाचा आपण काढत बसणार आहे का, नाही. त्यापेक्षा 5-5 मिनिटाच्या अशा इंटरवल्स घेतल्या आपण सगळीकडं तर ते आपल्याला इझी होईल, पटापट कॅल्क्युलेशन्स करता येतील, म्हणून आपण इथं 5 मिनिटाचं काढून घेतलं. म्हणजे नेहमी लक्षात ठेवा, मिनिट काटा एका मिनिटात 6 डिग्रीचा अँगल करतो किंवा 6 डिग्रीनी पुढे सरकतो, आणि 5 मिनिटात तो 30 डिग्रीनी पुढे सरकतो. नेहमी लक्षात घ्या ही गोष्ट, ठीक आहे. आणि इथं मी आता हे एकाचं दाखवलं, असंच प्रत्येक केसमध्ये होणार आहे. 2 जवळजवळचे जे नंबर्स आहेत, 2 कॉन्जिगेटिव्ह नंबर्स लगतचे, कॉन्जिगेटिव्ह म्हणजे काय, लगतचे जे 2 कॉन्जिगेटिव्ह मार्क्स आहेत, म्हणजे 12 1 किंवा 1 2, त्यांच्यामधलं मी हे सांगते. एका कॉन्जिगेटिव्ह मार्कमधलं सांगितलं की ते सगळ्यांना तेच लागू होतं, कारण हे सगळे समान अंतरावर आहेत बरोबर. लक्षात आली का, फार 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 महत्त्वाची गोष्ट आहे, ठीक आहे, की मिनिट काट्यावरच सगळं डिपेंडंट आहे कसं काढायचं आहे ते. मग ही गोष्ट लक्षात आली का बघा, एका मिनिटात
6 डिग्रीने पुढे सरकतो किंवा 6 डिग्रीचा अँगल करतो, 5 मिनिटात कितीचा करणार तो? 30 डिग्रीचा अँगल करणार, बरोबर. आता पुढं काय दिलं आहे बघा त्यांनी, आपल्याला आता प्रश्न काय दिला आहे बघा. 10 past 11 म्हणजेच किती? 11 वाजून 10 मिनटं. 10 past 11 म्हणजेच काय? 11 वाजून 10 मिनटं झाल्यावर ह्या दोघांमधला अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, बरोबर. त्यावेळी इथं कुठं तास काटा 11च्या थोडा पुढे, मिनिट काटा 2वर आहे, बरोबर. मग आता आपण फाइंड करताना काय करूयात, इथून इथंपर्यंतचं डिस्टन्स प्लस इथून इथंपर्यंतचं प्लस इथून इथंपर्यंतचं डिस्टन्स काढूयात. 11 पासून 2 पर्यंतचं आधी मिनिट काट्याने कितीचा अँगल ट्रेस केलाय ते काढूयात. आणि मग काय होतंय, पण त्यावेळी तास काटा 11च्या थोडा पुढे सरकलाय, बरोबर. म्हणजेच आपल्याला तास काटाचं जे काही अँगल येईल तो त्यातनं सबस्ट्रॅक्ट करायला लागणार, कारण तो थोडासा पुढे सरकलाय 11पेक्षा आणि आपण ॲक्च्युली 11वरून घेतोय, बरोबर. त्यामुळे तो थोडासा पुढे गेला म्हणून तर आपल्याला काय करायला लागणार? सबस्ट्रॅक्ट करायला लागणार. मग आता हे कसं करायचं बघा. आत्ताच मी तुम्हाला काय सांगितलं, 5 मिनिटात मिनिट काटा 30 अंशाचा अँगल करतो, 30 डिग्रीचा 30 डिग्रीचा अँगल करतो. मग आता बघा 11 पासून 12वर गेला मिनिट काटा, तर तो कितीचा अँगल करणार आहे? इथं 30चा अँगल करणार आहे. 5 मिनिटं आहेत नाही, मग कितीचा करणार आहे? 30 डिग्रीचा. परत 12 पासून 1वर गेला तर कितीचा अँगल करणार आहे? 30 डिग्रीचा 30 डिग्रीचा, बरोबर. आणि परत 1 पासून 2वर गेला तर कितीचा करणार आहे? 30 डिग्रीचा. प्रत्येकाच्यामध्ये 5-5 डिग्री आहे, बरोबर. 5-5 मिनटं आहेत. 11 ते 12, 12 ते 1 आणि 1 ते 2च्या मध्ये. त्यामुळे इथं टोटल कितीचा अँगल झाला? 30 + 30 + 30 कितीचा झाला? 90 डिग्रीचा झाला, बरोबर. कितीचा झाला हा? 90 डिग्रीचा, बरोबर. गोष्ट लक्षात येते का काय सांगते मी ते? मिनिट काट्याने 11 पासून 2 पर्यंत जाईपर्यंत कितीचा अँगल ट्रेस केला हे आपण बघतोय. तर 11 पासून 12 पर्यंत जाईपर्यंत 30 प्लस 12 पासून 1 पर्यंत जाईपर्यंत 30 प्लस 1 पासून 2 पर्यंत जाईपर्यंत 30 किती झाले? 90. पण 90 आन्सर येणार आहे का? नाही, कारण हा जो तास काटा आहे तो ही 10 मिनिटं वाढल्यामुळं थोडासा पुढे सरकलाय. मग तास काटा किती पुढे सरकलाय हे सुद्धा आपण मिनिट काट्यावरूनच काढणार आहे. का मिनिट काटाच का घेणार आहे ह्यावेळी पण? कारण हा 10 मिनिटं पुढे गेलाय, बरोबर. 11 वाजण्याच्या पोझिशनवर असताना तास काटा जो काही अँगल असेल त्याच्यापेक्षा 11 वाजून 10 मिनिटांनी जो अँगल होणार आहे तास काट्याचा तो मिनिट काट्यामुळे बदलतोय, बरोबर. मिनिट काट्यामुळे बदलतोय कारण हा 10 मिनिटं पुढे गेलाय. मग आता तो 10 मिनिटं पुढे गेल्यावर हा कितीने चेंज होतोय किंवा हा कितीने चेंज झालाय ते कसं काढायचं? तर बघा, नीट लक्ष द्या. मिनिट काटा कितीवर आहे? 2वर, बरोबर. मग इथं आपण 2 घेतले डिवायडेड बाय. आता किती तास असतात घड्याळात? 12 तास, बरोबर. 12नी ह्याला डिवाइड करायचं आणि मिनिट काटा पुढे गेला आपला, बरोबर. मग 5 मिनिटात किती आहे? 30 डिग्री आहे. मग तो 10 मिनिटं पुढे गेलाय. मग आपल्याला हे मिनिट काटा 10 मिनिटं पुढे गेल्यावर तास काटा किती अँगल चेंज करतोय ते काढायचं आहे. म्हणून इंटू काय करणार? 30 डिग्री. 30 डिग्री का घेतलं? प्रत्येक 5 मिनिटासाठी आपला अँगल कितीचा करतोय? मिनिट किंवा कितीचा अँगल ट्रेस करतोय? 30 डिग्रीचा करतोय, बरोबर. म्हणून ह्याला मल्टिप्लाय बाय 30 केले. लक्षात येते का? बघा, आपण तास काठ्याचं काढताना सुद्धा इथं घेताना मिनिट हँड कुठं आहे किंवा मिनिट काटा घड्याळ कुठल्या अंकावर आहे तो अंक घ्यायचा. असं का करतोय? कारण तास काटा कितीनं पुढे सरकेल हे मिनिट काट्यावरच अवलंबून आहे. इथं मिनिट काटा 2वर आहे म्हणून तास काटा एवढ्याने पुढे सरकला. इकडं मिनिट काटा परत अजून खाली आला तर परत तास काटा अजून पुढे सरकेल, बरोबर आहे का? त्यामुळं तास काट्याचं अँगल ट्रेस करणं हे मिनिट काट्यावर डिपेंड आहे. म्हणून तो कितीवर आहे ते घेतलं डिवायडेड बाय टोटल अवर्स. किती तास असतात घड्याळात? 12 तास असतात, बरोबर. तास काट्याशी रिलेटेड काढायचा नसतो. इंटू 5 मिनिटात तो किती करतोय? 30 डिग्री. 5 मिनिटात मिनिट काटा 30 डिग्रीचा अँगल ट्रेस करतो म्हणून त्याला
30नी मल्टिप्लाय केलं. मग हे आता किती येते बघा, बे के बे बे सख्ख 12, 6 एके 6, 6 पंचे 30, म्हणजे हे किती झालं 5 डिग्री. म्हणजेच हा जो आपला तास काटा आहे तो 11वरच्या पोझिशनपेक्षा 11:10 5 डिग्रीनी पुढे सरकलाय. लक्षात येते का बघा, 5 डिग्रीने तो पुढे सरकलाय. म्हणून आपण ॲक्च्युली आधी काउंट करताना हे 90 कुठून काढलं, 11 पासून घेतलं, 11 पासून 2 पर्यंत. पण तास काटा तर 5 डिग्रीने पुढे सरकलाय, त्यामुळे आपल्याला हे जे पुढे गेलेलं डिस्टन्स ॲक्च्युली आपण इथनं घेतलं बरोबर, आणि हा एवढा पुढे गेलाय 5 डिग्री, त्यामुळे ते 5 डिग्री आपल्याला टोटलमधून सबस्ट्रॅक्ट करावं लागेल. मग 90 - 5 किती होणार, 90 डिग्री - 5 डिग्री 85 डिग्री. म्हणजे ह्याचा ॲक्च्युअल आन्सर किती येणार आहे 85 डिग्री. म्हणजेच 11:10 तास काटा आणि मिनिट काटा, अवर हँड अँड मिनिट हँड यांच्यामधला अँगल किती आहे 85 डिग्री आहे. व्यवस्थित लक्ष देऊन बघा कसं केलं ते. मी अजून एकदा, कळालं नसेल तर परत व्हिडिओ बघा मागे घेऊन. हे झालं एक्सप्लेनेशन. आता हे लिहायचं कसं, आता हे शब्दांमध्ये आन्सर लिहायला पाहिजे बरोबर. उत्तर तरी कळालं आपल्याला 85 येते, पण हे लिहायचं कसं. तर पहिल्यांदा कसं लिहायचं बघा, अँगल बिटवीन टू consecutive marks traced by minute hand is किती असतो बघा. मी काय लिहिते, अँगल बिटवीन म्हणजे आपल्याला अँगल काढायचं आहे, कोण काढायचं आहे कशातला, 2 कॉन्झिक्युटिव्ह मार्क्स. कॉन्झिक्युटिव्ह मार्क्स म्हणजे काय, हे जे जवळजवळचे लगतचे जे मार्क्स आहेत ते लगतचे जे मार्क्स, आता नंबर्स नाही म्हणू शकत इथं कारण घड्याळ आहे बरोबर, म्हणून मार्क्स म्हणायचं. हे जवळजवळचे जे 2 मार्क्स आहेत कॉन्झिक्युटिव्ह मार्क्स, ह्यांच्यामधला मिनिट हँडनी ट्रेस केलेला अँगल, म्हणजे 5 मिनिटात मिनिट हँडने किती अँगल केला आहे 30 डिग्री. मग कसं लिहिणार, अँगल बिटवीन 2 कॉन्झिक्युटिव्ह मार्क्स ट्रेस्ड बाय मिनिट हँड इज 30 डिग्री बरोबर. पहिल्यांदा 2 कॉन्झिक्युटिव्ह मार्क्समध्ये मिनिट हँड 30 डिग्रीचा अँगल करतो असं लिहायचं. ठीक आहे. त्यानंतर काय लिहिणार, देअरफॉर सो लिहा, सो अँगल ट्रेस्ड बाय मिनिट हँड बिटवीन किंवा अँगल ट्रेस्ड बाय मिनिट हँड ॲट किती वाजता 11:10 किंवा असं लिहा ॲट 10:11. त्यांनी देताना वर्डमध्ये दिला आहे क्वेश्चन, सो आपण पण वर्डमध्येच घ्यायचं. 10:11 इज. सो अँगल ट्रेस्ड बाय मिनिट हँडने 11:10 ट्रेस केलेला अँगल किती येणार, आता ह्या दोघांमधला 30, ह्या दोघांमधला 30, ह्या दोघांमधला 30, म्हणजेच कसं लिहिणार 3 × 30 डिग्री इज किती येणार, किंवा इज इक्वल टू लिहा, इज इक्वल टू किती येणार 90 डिग्री. म्हणजे मिनिट हँडने 11 पासून 2 पर्यंत, 11:10 म्हणजे 11 पासून 2 पर्यंत जाताना कितीचा अँगल ट्रेस केला 90 डिग्री. नाऊ आता काय घेतोय आपण, अँगल ट्रेस्ड बाय अवर हँड. आता अवर हँड म्हणजे कुठला, तास काटा बरोबर. तास काट्याने केलेला अँगल काढायचा आपल्याला. नाऊ अँगल ट्रेस्ड बाय अवर हँड इज, कसा काढणार तो, मिनिट काट्यावरूनच काढतो आपण. तास काट्याचा अँगल 10ने पुढं गेला आहे मिनिट काटा, किंवा मिनिट काटा 2वर आहे बरोबर. मग कसं काढणार, हे किती येतं, हे 2 × 2/12 ×
30 डिग्री, बरोबर. कारण 5-5 मिनटातलं अंतर घेऊन आपण काढतो, म्हणून प्रत्येक 5 मिनटासाठी कितीने येणार ते 30 येणार, म्हणून 30ने मल्टिप्लाय केलं. आणि तास किती असतात 12, म्हणून 12ने डिवाइड केले. किती येते हे 2 के 2 2 सख 12 6 1 6 6 पंचे 30, म्हणजे किती आलं 5 डिग्री. म्हणजे आवर हँडनी अँगल कितीचा ट्रेस केला आहे 5 डिग्री. देअरफॉर अँगल बिटवीन, पण 5 डिग्री केला असला आवर हँडने अँगल तरी आपण काउंट करताना 11 पासून 2 पर्यंत डिस्टन्स काउंट केले, बरोबर. म्हणून ते 5 डिग्री ह्या टोटलमधून सबस्ट्रॅक्ट करायला लागणार. पुढं गेलं म्हणून सबस्ट्रॅक्ट करायला लागणार. आपण एक्स्ट्रा काउंट केले, आपण इथून काउंट केलं. ॲक्च्युली आपल्याला इथून करायचं होतं, पण ते तसं कॅल्क्युलेट करणं शक्य नाही, म्हणून आपण आधी टोटल घेतोय आणि मग आवर हँडने ट्रेस केलेला अँगल त्याच्यामधून सबस्ट्रॅक्ट करतोय. ही गोष्ट नीट लक्षात घ्या. देअरफॉर अँगल बिटवीन आवर हँड अँड मिनिट हँड, therefore angle between our hand and minute hand of a clock at 10 past 11 is किती येणार हा टोटल, म्हणजे किती 90 डिग्री मायनस 5 डिग्री इज इक्वल टू व्हॉट 85 डिग्री, बरोबर. 11 वाजून 10 मिनिटांनी तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये कितीचा अँगल होणार आहे 85 डिग्रीचा अँगल होणार आहे. आता वेगवेगळ्या बुक्समध्ये किंवा वेगवेगळ्या गाईड्समध्ये वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये हे आन्सर दिलेलं असू शकतं, पण मी सोप्यात सोप्या भाषेत तुम्हाला पण कळेल आणि एक्झामिनरला चेक करताना पण कळेल, तुम्हाला लक्षात ठेवायला पण सोपं जाईल अशा भाषेत दिलेलं आहे. व्यवस्थित बघा, हे नोट्समध्ये लिहायचं आहे. आणि मी प्रत्येक क्वेश्चनला हे सेमच एक्सप्लेनेशन असणार आहे, फक्त व्हॅल्यूज चेंज होणार आहेत. सो मी प्रत्येक प्रश्नात हे लिहित बसणार नाही आहे, पण तुम्ही नोट्समध्ये लिहिताना हे प्रत्येक प्रश्नामध्ये हे एक्सप्लेनेशन लिहायचं आहे, म्हणजे हाताखालून गेलं 4-5 वेळा की हे तुमच्या लक्षात राहील. मी नोट्स चेक करणार आहे, प्लस मी होमवर्कला पण एक्झाम्पल्स देणार आहे, ती तुम्ही मला व्हॉट्सअपला सेंड करायची आहेत सॉल्व्ह करून, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय दिला बघा त्यांनी, सेकंड 14व्यातला 20 past 7. 20 म्हणजे काय आहेत मिनिट आहेत, बरोबर. past 7 म्हणजे 7 वाजून 20 मिनटं झालेत आणि त्यावेळी तुम्हाला तास काटा आणि मिनिट काटा यांच्यातला अँगल काढायचा आहे. मग 7 वाजून 20 मिनटं, बरोबर. आता 20 मिनटं ऑलरेडी झालेत, बरोबर. त्यामुळं हा जो तास काटा आहे तो 7च्या थोडासा पुढे जाणार आहे, बरोबर. तास काटा जो आहे तो 7च्या थोडासा पुढे जाणार आहे. ॲक्च्युअल करेक्ट 7वर नसणार आहे, 7वर नसणार आहे, ही गोष्ट नीट लक्षात घ्या. 20 past 7 म्हणजे 7 वाजून 20 मिनटं झालीत, बरोबर. मग आता बघायचं आधी आपण आन्सर फाइंड करूयात आणि मग ते ह्या फॉर्मॅटमध्ये लिहूया. तर काय करायचं आहे आपल्याला इथं 7 वाजून 20 मिनटं झाली, ठीक आहे. मग आता पहिल्यांदा आपण काय करायचं आहे, मिनिट काट्याने ट्रेस केलेला अँगल, बरोबर. 4 पासून 7 पर्यंतचं काउंट करूया आणि हे पुढचं आहे त्यानंतर तास काट्याच्या ह्याच्यात काढून ते आता काय करायला लागणार आहे आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायला लागणार आहे, बरोबर. कारण आपण 4 आणि 7च्या मधला अँगल काढतोय किंवा 4 आणि 7च्या मध्ये मिनिट काट्याने किती अँगल ट्रेस केला आहे ते बघतोय. पण हा जो तास काटा आहे तो 7च्या पुढे गेला आहे, बरोबर. 7च्या पुढे गेल्यामुळं तास काट्याने किती अँगल ट्रेस केला आहे तो आपल्याला ह्या आन्सरमध्ये ॲड करायला लागेल. ही गोष्ट नीट लक्षात घ्या की कुठं तुम्हाला ॲड करायला लागतं आणि कुठं सबस्ट्रॅक्ट करायला लागतं. तर इथं मग अशी 11 वाजून 10 मिनटं झालेली तेव्हा आपण 11 पासून 10 पर्यंत घेतलेला, पण तास काटा थोडंसं पुढे गेलेला, किती 5 डिग्रीने पुढे गेलेला, म्हणून ते सबस्ट्रॅक्ट केलं कारण आपण मागून काउंट करायला सुरू केले. आता इथं आपण ॲक्च्युअली इथंपर्यंतच काउंट करतोय, 7 पर्यंतच काउंट करतोय, पण
तास काटा थोडंसं पुढे गेला आहे ना, 20 मिनटं ऑलरेडी झालेत, त्यामुळे मिनिट काटा किती फिरला आहे त्याच्यावरून तास काटा किती पुढे गेला आहे ते काढायला लागेल आपल्याला, आणि मगच काय करायला लागेल ते त्याच्यामध्ये ॲड करावं लागेल टोटल आन्सर. तर बघा आता इथं 4 पासून 5 पर्यंत जेव्हा मिनिट काटा जाईल तेव्हा तो कितीचा अँगल ट्रेस करेल, 30चा. परत 5 आणि 6च्या मध्ये किती, 30, आणि 6च्या आणि 7च्या मध्ये 30. आता आपल्याला ह्या दोघांमधला अँगल काढायचा, म्हणून आपण इथून इथंपर्यंतच डिस्टन्स, म्हणजे इथून इथंपर्यंतच्या डिस्टन्समध्ये किती अँगल होईल ते बघतोय. ठीक आहे, हे किती झालं, 30 त्रिक 90, बरोबर. म्हणजे 4 आणि 7च्या मध्ये किती झालं, 90 डिग्री झालं, बरोबर. हे झालं मिनिट काट्याचं. आता आपल्याला काय काढायचं आहे, तास काटा कितीचा अँगल ट्रेस करतो ते काढायचं. तास काट्याचं काढताना नेहमी आपण काय करतो, अकॉर्डिंग टू मिनिट, अकॉर्डिंग टू मिनिट हँड, मिनिट हँडच्या प्रपोर्शनमध्ये अवर हँड किती पुढे जातो हे आपल्याला बघायचं आहे, बरोबर. मिनिट हँडमध्ये कितीवर आहे हा आता, मिनिट काटा 4वर आहे, बरोबर. 4 टोटल तास किती, 12. तास काट्याच्या अकॉर्डिंग काढायचं म्हणून 12नी डिवाइड केलं, इंटू प्रत्येक 5-5 मिनटामध्ये कितीने पुढे जातोय तो, 30 डिग्रीने पुढे जातोय, बरोबर. नेहमी लक्षात घ्या, अवर हँडचं काढताना जो पण काही मिनिट हँड असेल ज्या नंबरवर तो नंबर घ्यायचा, ज्या नंबरवर असेल तो. जेवढे मिनिट झालेत तेवढं नाही. इथं तुम्ही 7:20 झालेत म्हणून इथं 20 घ्याल, ॲन्सर चुकणार, ॲन्सर येणार नाही. ठीक आहे, मिनिट काटा ज्या नंबरवर आहे तो नंबर डिवायडेड बाय नेहमी 12 करायचं आणि इंटू नेहमी 30 करायचं. ठीक आहे, मग आता ह्याचं कॅल्क्युलेशन किती होणार, 4 एके 4, 4 त्रिकोण 12, 3 एके 3, 3 10 30, म्हणजेच हे किती झालं, 10 डिग्री. म्हणजेच ह्या केसमध्ये मिनिट हँड जो अवर हँड जो आहे तो 10 डिग्रीने पुढे गेला, बरोबर आहे. मग अशा एक्झाम्पल्स आणि ह्या एक्झाम्पलची कंपॅरिझन करून बघा बरं. तिथं 11:10 झालेली, जेव्हा 10 मिनटं होतात तेव्हा 5 डिग्रीने पुढे गेला, तर 20 मिनटं झाल्यावर तो किती डिग्रीने पुढे जाणार, अवर हँड 10 डिग्रीनेच जाणार ना, त्याच्या दुप्पट होणार. मग अशी 5 डिग्रीने गेलता, आता टायमिंग डबल केलं सो अँगलसुद्धा डबलच होणार. लक्षात येते का बघा, तुमच्या प्रत्येक वेळी तास कुठला पण असू दे, तो काय 11वर असता काय 7वर असला काय डझंट मॅटर, कारण प्रत्येकामध्ये डिस्टन्स सेमच आहे. त्यामुळे इथं 10 मिनटं असताना 5 डिग्रीने पुढे गेला, इथं 20 मिनटं असताना 10 डिग्रीनेच पुढे जाणार, आणि हा पुढे गेला आहे. सो आपल्याला ह्याच्यामध्ये हे ॲड करावं लागेल, जे काही आपल्या इथं जे आपण टोटल आन्सर काढले त्याच्यामध्ये प्लस 10 डिग्री, म्हणजे 90 + 10 किती झाले, 100 डिग्री झाले. म्हणजे ह्याचंच फायनल आन्सर काय आलं, 100 डिग्री येते, बरोबर. आणि आता हे आपण ओरली पण करू शकतो, प्लस ह्याच्यासाठी एक शॉर्टकट आहे. तुम्हाला घड्याळ वगैरे काहीही बघायची गरज नाही आहे. जर तुम्हाला हे CETला वगैरे विचारलं तर विदिन सेकंड्स, म्हणजे एकदम फास्ट तुम्हाला आन्सर काढायचं असतं, त्यावेळी शॉर्टकट काय यूज करणार बघा तिथे तुम्ही. आता आपल्याकडे टायमिंग काय आहे, शॉर्टकट सांगते मी, पण हा बोर्डच्या एक्झामला वापरायचा नाही आहे. म्हणजे तुम्ही आन्सर टॅली करून बघायला, उत्तर चेक करायला बघू शकता, पण तुम्हाला हे असं लिहावंच लागणार आहे. तर बघा आपलं टायमिंग काय आहे, 7:20 आहे, बरोबर. म्हणजे तास किती आहेत, 7. जे काही तास असेल त्याला 30ने गुणायचं, आणि जे काही मिनिट असतील त्याला 11/2ने गुणायचं. ठीक आहे, जे तास असतील त्याला 30ने गुणायचं, आणि जे मिनिट असतील त्याला 11/2ने गुणायचं, आणि ह्याची व्हॅल्यू काढायची. काय ते बघा, 7×21 बरोबर किती आलं, हे 210, आणि हे किती येणार, 20, आणि हे किती येणार, 110. ह्यांची सबस्ट्रॅक्शन घ्यायची, ह्यांचा डिफरन्स घ्यायचा, ह्यांची सबस्ट्रॅक्शन घ्यायची. किती येणार बघा सबस्ट्रॅक्शन, 0 - 0 0, 1 - 1 0, आणि 2 - 1 किती येणार, 1. 100 डिग्री आलं काय आन्सर बघा. आता 180 पेक्षा कमी व्हॅल्यू आली, ही जी सबस्ट्रॅक्शन आहे ती 180 पेक्षा कमी आली तर तशीच लिहायची. पण जर ही सबस्ट्रॅक्शन 180 पेक्षा जास्त आली तर ती 360 मधून
वजा करायची. आता ही तर सबट्रॅक्शन 100 आली म्हणजे 180पेक्षा कमी आले, सो हेच आन्सर असणार. पण दुसऱ्या केसमध्ये म्हणजेच आपण मगाचं एक्झाम्पल बघूया. किती होतं ते 11:10 होतं बरोबर. 11:10 ह्याच्यामध्ये आता तास किती आहेत 11, त्याला 30 ने गुणायचं. मिनिट आहेत त्याला 11/2 ने गुणायचं आणि ह्यांची सबट्रॅक्शन घ्यायची. किती येणार बघा 11×33 330 वजा किती येणार आहे 2×10 11×5 = 55. 330मधून 55 सबट्रॅक्ट केले किती राहणार 10मधून 5 गेले 5. इथं किती झाले 3 × 2 2 × 12 12मधून 5 गेले 7 बरोबर. आणि इथं 3 किती होणार 2. आता 275 आलं. पण आपलं तर आन्सर काय आलं होतं 11:10 मगाच्या क्वेश्चनमध्ये 85 आलेलं बरोबर. मग आता इथं हे बघा 180पेक्षा मोठी ही सबट्रॅक्शन, मग ही 360मधून सबट्रॅक्ट करायची. आता 360 360 वजा 275 किती येते बघा 10मधून 5 गेले 5 उरले. त्यानंतर इथं 6चे काय झाले 5 5 × 15 7 आणि 8 15 किंवा 15मधून 7 गेले 8 उरले. आणि इथं 3 × 2 2मधून 2 गेले 0. आलं का बघा 85 डिग्री आलं. प्रत्येक केसमध्ये आन्सर येणारच आहे, फक्त शॉर्टकट नीट लक्षात ठेवा. आणि त्याच्या पुढची हिंट काय 180पेक्षा कमी आलं 180पेक्षा कमी आन्सर आलं तर किती तेच आन्सर असतं. पण 180पेक्षा जास्त सबट्रॅक्शन आली यांची तर ते 360मधून वजा करायचं, ते म्हणजे तुमचं आन्सर येतं. आणि नीट लक्षात घ्या तास काट्याला किंवा जे तास असतात त्याला 30 ने गुणायचं आणि जे मिनिट असतात त्याला 11/2 ने गुणायचं आणि त्यांची काय घ्यायची त्यांच्यातला डिफरन्स घ्यायचा किंवा त्यांची सबट्रॅक्शन घ्यायची. ठीक आहे, नीट लक्षात घ्या. तो शॉर्टकट CETला वगैरे विचारलं तर फास्ट तुम्हाला कॅल्क्युलेशन्स तर फास्ट जमतीलच. पटकन 1 मिनिटाच्या आणि अर्ध्या मिनिटात आन्सर येईल तुमचं. फटाफट तुम्हाला मल्टिप्लिकेशन आणि सबट्रॅक्शन येत असेल तर सो ह्याची प्रॅक्टिस करायची. कुठलंही टाईम दिलं तरी ही ट्रिक लागू होते. फक्त मेन लक्षात काय ठेवा 180पेक्षा कमी आलं की तेच आन्सर असतं. 180पेक्षा जास्त डिफरन्स आला तर तो 360मधून वजा करायचं आहे तुम्हाला. ही मेन गोष्ट लक्षात घ्या. कारण ऑप्शनमध्ये कधी कधी मग हे 275 पण दिलेलं असेल, मग तुम्ही पटकन सबट्रॅक्शन कराल 275 आहे डायरेक्ट टिक कराल तर चुकेल आन्सर. सो ही गोष्ट नीट लक्षात घ्या. ठीक आहे, आता बघा ह्याच्यामध्ये कसं लिहिणार 20:07 अँगल बिटवीन 2 कॉन्झिक्युटिव्ह मार्क्स ट्रेस्ड बाय मिनिट हँड इज 30. कुठले पण हे घेतले कुठला पण 2 कॉन्झिक्युटिव्ह मार्क्समधला अँगल किती असणार आहे 30च असणार आहे. ह्यात काही चेंज होणार नाही, हे ॲज इट इजच. सो अँगल ट्रेस्ड बाय मिनिट हँड ॲट, आता इथलं टायमिंग चेंज होणार. इथं आपला प्रश्नात किती टायमिंग दिले ते लिहायचं. अँगल ट्रेस्ड बाय मिनिट हँडने ट्रेस केलेला अँगल किती ॲट 20:07 इज म्हणजेच 7:20 किती येतो अँगल तर 3 × 30चा आहे. 4 आणि 7च्या मधला अँगल काढायचा आहे बरोबर. किती येणार 90 डिग्री. आता नाव अँगल ट्रेस्ड बाय अवर हँड. आता अवर हँडने ट्रेस केलेला अँगल कसा काढणार कितीवर मिनिट काढाय 4वर डिवायडेड बाय 12 × 30 डिग्री किती येणार हे 4 × 12 3 × 30 किती आला 10 डिग्री. Therefore, angle between our hand and minute hand of a clock at किती टायमिंग काय 20:07 इज किती येणार हे 90 मिनिट हँडचं आणि आवर हँडचं त्यात ॲड करायला लागणार. कारण ॲक्च्युली 7 पासून आवर हँड पुढं जाणार आहे 10 डिग्रीनी. सो 90 + 10 डिग्री इज व्हॉट 100 डिग्री. लक्षात येते का बघा, काहीच अवघड नाही आहे, फार सोपं आहे. फक्त व्यवस्थित तुम्ही असं वर्डमध्ये ॲन्सर लिहायचे. बोर्डच्या पेपरला विचारलं तर आणि एंट्रन्सला विचारलं तर हा शॉर्टकट यूज करून ॲन्सर काढायचं आहे. ठीक आहे, हा झाला सेकंड क्वेश्चन.
असे तुम्हाला ह्याच्यामध्ये अजून त्यांनी जवळजवळ 7-8 क्वेश्चन दिलेत. आता तुम्हाला कुठल्याही टायमिंगचं दिलं तर तुम्ही काढू शकता, काहीच अवघड नाही आहे. 6 क्वेश्चन दिलेत त्यांनी ह्याच्यामध्ये. मी पहिले 2 घेतलेले आहेत, अजून एक घेते मी, आणि म्हणजे मी 3 घेते, तुम्ही 3 होमवर्कला सॉल्व्ह करायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट 3rd क्वेश्चन काय दिलं आहे बघा तुम्हाला. 35 म्हणजे काय ते मिनिट आहेत. पास्ट 1 म्हणजे 1:35 असं टायमिंग दिलं आहे. आणि ह्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला आवर हँड आणि मिनिट हँडमधला अँगल ट्रेस करायचा आहे. आता 35 मिनटं म्हणजे किती, 7वर असणार मिनिट हँड, बरोबर, 7वर असणार मिनिट काटा. आणि आता हा जो आवर हँड आहे तो 1 आणि 2च्या मध्येपेक्षा पण जास्त, कारण 6वर असेल तर तो 1 आणि 2च्या मध्ये. 35 मिनटं म्हणजे परत तो अजून पुढे सरकला असणार, त्या मधल्यापेक्षा अजून थोडा पुढे गेला असणार, बरोबर. तर किती डिग्रीने पुढे गेला आहे तेच आपल्याला कॅल्क्युलेट करून बघायचं आहे. मग आता आधी आपण काय करूयात, 1 पासून 7 पर्यंत डिस्टन्स मेजर करूयात. 1 पासून 7 पर्यंतचा अँगल कशातला, मिनिट हँडनी केलेला. ठीक आहे. मग 1 पासून 7 पर्यंत म्हणजे इथं 30चा केला, 1 पासून 2 पर्यंत. ठीक आहे. त्यानंतर 2 पासून 3 पर्यंत कितीचा केला, 30चा. 3 पासून 4 पर्यंत परत 30. असं प्रत्येक वेळी 30 डिग्रीचा 30 डिग्रीचा अँगल होणार आहे 1 पासून 7 पर्यंत. म्हणजेच हे किती वेळा होते बघा, 1 2 3 4 5 6, 3 × 18, बरोबर. 3 6 जा किती, 18. म्हणजे हा किती झाला, 180 डिग्रीचा होणार आहे. म्हणजेच 1 पासून 7 पर्यंत जाईपर्यंत मिनिट हँड कितीचा अँगल ट्रेस करतोय, 180 डिग्रीचा. पण आपण 1 पासून धरले आणि ॲक्च्युली हा जो आवर हँड, आता आवर हँडचं काढायचं आहे ना, मग आवर हँड हा बराच पुढे आला आहे आपला, बरोबर. त्यामुळं हा अँगल आपल्याला ॲक्च्युली आपण इथून घेतले, मी जी डॉटेड पार्ट दाखवला आहे तिथून, पण हा बराच पुढे सरकला आहे. त्यामुळे आपल्याला तो काय करायला लागेल, ह्याच्यातून सबस्ट्रॅक्ट करावा लागेल जो आवर हँडचा येणार आहे तो. मग आवर हँडचा आपण कसा काढतो, तर मिनिट हँड कितीवर आहे, 7वर, बरोबर. 7/12 × 30, बरोबर. 7/12 × 30. आता इथं बघा 3नी डिवाइड होते, 3 चौक 12, 3 10 30, बरोबर. किती येणार आहे, 7 10 70/4, 70/4 येणार. परत बघूयात किती येते पॉईंटमध्ये आन्सर, 4 1 1 4, इथे किती उरले, 3, 4 7 28, परत इथं 2 उरले, परत पॉईंट घ्यायला लागणार, इथं 0 घेतला, 4 5 20, म्हणजेच हे किती आलं, 17.5. म्हणजे आवर हँडनी स्ट्रेस केलेला अँगल किती येतोय, 17.5. आता आपल्याला हा 180 मधून वजा करायला लागेल 17.5 डिग्री, बरोबर. मग 180 मधून 17.5 वजा केले तर किती येणार बघा, इथं 5 येणार, 10तून 5 गेले 5, परत ह्याचे 9 झाले हे, बरोबर. 9 मधून 7 गेले, किती येणार, 2. त्यानंतर 7चे 8चे किती होणार, 7, 7 वजा 1 6, बरोबर. आणि हा 1, आणि हा पॉईंट इथे येणार, म्हणजेच किती येणार, 162.5 डिग्री, बरोबर. आवर हँडचा आणि मिनिट हँड आणि आवर हँडची सबस्ट्रॅक्शन केल्यावर किती येते, 162.5 येते, बरोबर. आता हे जर का 0.5चं आपल्याला मिनिटमध्ये कन्वर्जन करायचं असेल तर त्याला × 30 करतो आपण बघितलं होतं डिग्रीचं मिनिट आणि सेकंडमध्ये कसं कन्वर्जन करायचं ते, तर तसं पण तुम्ही करून घेऊ शकता. मग आता हे कसं लिहू शकतो आपण, ह्याला 162.5 डिग्रीला 162 डिग्री आणि प्लस कसं लिहू शकतो, 0.5
डिग्री असं लिहू शकतो याला, बरोबर. आता हे 0.5ला मिनिटमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर कसं करणार, 0.5 × 30 केलं की हे कशात कन्वर्ट होईल, परत मिनिटमध्ये कन्वर्ट होईल, बरोबर. मग हे 165 डिग्री प्लस हे किती झालं, 5 त्रिक नाही, सॉरी 30नी नाही 60नी मल्टिप्लाय करतो आपण, बरोबर. 60नी मल्टिप्लाय करतो म्हणजे हे किती झालं, 6×5 = 30 आणि हा वरचा 0 इकडे एक घर आहे म्हणून पॉईंट परत एक घर मागे दिला म्हणजे हे किती झालं, 30 मिनिट्स. म्हणजे 162 डिग्री 30 मिनिट. कसं लिहू शकतो आपण हे, 162 डिग्री 30 मिनिट असा हा अँगल होणार आहे. तर लक्षात येते का बघा, थोडंसं पॉईंटमध्ये येत होतं पण मेथड तीच आहे. आणि पॉईंटचं कन्वर्जन, जे पॉईंटच्या पुढच्या नंबरचं कन्वर्जन मिनिटमध्ये कसं करायचं ते तर आपल्याला माहिती आहेच, ते आपण बघितले आधीच्या एक्झाम्पल्समध्ये, तर तेच केले. आता हे लिहायचं कसं, तर पहिलं तर सेमच, अँगल बिटवीन 2 कॉन्झिक्युटिव्ह मार्क्स ट्रेस्ड बाय मिनिट हँड इज किती, 30 डिग्री, बरोबर. सो अँगल ट्रेस्ड बाय मिनिट हँड ॲट किती टाईमला, 35 past 1, 35 past 1 इज किती येणार, हे 30 × किती येते, 1 2 3 4 5 6, 30 × 6 किती येणार, हे 180 डिग्री. प्रत्येक 5-5 मिनटं 30 डिग्रीनी पुढे जातोय. असं आपण किती वेळा गेलो आहे, 6 घरं पुढे गेलो आहे, बरोबर. 1 आणि 7च्या मध्ये किती घरं आहेत, 6 घरं आहेत. त्यामुळे किती येणार, हे 180 डिग्री. हे झालं मिनिट हँड ट्रेस केलेलं अँगल. आता काय करायचं आहे, अँगल ट्रेस्ड बाय अवर हँड. तर अवर हँडने ट्रेस केलेला अँगल कसा काढतो आपण, मिनिट काटा कितीवर आहे, 7 वर, बरोबर. डिवायडेड बाय 12 × 30 डिग्री, बरोबर. मग हे कसं काढणार, 3 × 12, 3 × 30 म्हणजे हे किती झालं, 70/4. इथं केलं तेच आपण ते कॅल्क्युलेशन, म्हणजेच हे किती येते, 17.5 येते, बरोबर. पण आपल्याला हे 180 मधून वजा करायला लागणार आहे, कारण आपण ॲक्च्युली 1 पासून कन्सिडर केले हे डिस्टन्स टोटलमध्ये, आणि हा 1 आणि 1 पासून बराच पुढे गेला आहे. किती पुढे गेला आहे, 17.5 डिग्रीनी हा पुढे गेला आहे. सो ते आपल्याला टोटलमधून सबस्ट्रॅक्ट करावं लागणार आहे. मग फायनल आन्सरमध्ये ते करूयात. सो अँगल बिटवीन आवर हँड अँड मिनिट हँड ऑफ अ क्लॉक ॲट टायमिंग काय, 35 past 1 इज किती येणार, 180 डिग्री मायनस 17.5 डिग्री. तर 180 मायनस 17.5 किती येते, 162.5 डिग्री. हे असंच ठेवलं तरी चालेल, पण तुमच्या बुकमध्ये आन्सर देताना त्यांनी डिग्री आणि मिनिटमध्ये दिले. सो आपण परत ते जे पुढचे 0.5 डिग्री आहेत त्याचं कन्वर्जन मिनिटमध्ये करून इथं फायनल आन्सर फाइंड केलेलं आहे. तुम्ही पण ह्याच्या पुढे ही स्टेप करून असं लिहायचं आहे. तर बघा, लक्षात येते का, काही अवघड नाही आहे, फक्त पॉईंटमध्ये होतं. सो थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटू शकतं, पण कॅल्क्युलेशन्स तुम्ही स्वतः केले, प्रॅक्टिस केली की जमेल. ठीक आहे. हे झाले आपले 3 क्वेश्चन्स इथंपर्यंत. पुढचे जे 3 आहेत ते तुम्ही होमवर्कला करायचे आहेत आणि मला व्हॉट्सअप करायचे आहेत. तर काय काय बघा पुढचे. 4th काय आहे, 1/4 आता 1/4 म्हणजे काय असतं, 1/4 4th क्वेश्चन आहे हा तुम्ही स्वतः सॉल्व्ह करायचं आहे. 1/4 म्हणजेच किती, क्वार्टर म्हणजे किती, 15 मिनटं असणं, 15 मिनटं होणं किंवा 15 मिनटं कमी असणं. तर 1/4 म्हणले म्हणजे 6ला अजून 15 मिनटं कमी आहे. तिथं पास्ट म्हटलं असतं तर 6 वाजून 15 मिनटं असं आपण म्हटलं असतं, पण 1/4 म्हणजे 6ला 15 मिनटं कमी म्हणजेच किती, 5 वाजून 45 मिनटं. ते त्यांनी डायरेक्ट असं देण्याच्या ऐवजी तुम्हाला वर्डमध्ये 1/4 असं दिले. म्हणजे 5:45 असं आपण म्हणत असलो
तरी इंग्लिशमध्ये वर्डमध्ये लिहिताना हे 5:45 असंच टायमिंग लिहितात, म्हणून ते त्यांनी तसं दिलं. तर 5:45 एक काढायचं आहे आणि त्यानंतर 2:20 आणि 10:10 हे त्यांनी नंबरमध्येच दिलेलं आहे. पुढचा हा झाला चौथा. 5वा काय आहे 2:20 आणि 6वा काय आहे 10:10. तर हे जे 3 क्वेश्चन्स आहेत 4th, 5th, 6th हे तुम्ही मला सॉल्व करून व्हॉट्सअप करायचे आहेत. ह्याचे जे फोटोज काढायचे आहेत सॉल्व केलेल्याचे आणि ते मला व्हॉट्सअपला पाठवायचे आहेत. ठीक आहे. तर हा होता आपला 14th क्वेश्चन आणि ह्याच्यासोबतच आपला एक्सरसाइज 1.1 संपतोय. नेक्स्ट पॉईंट आणि पुढचा एक्सरसाइज आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया.